नागपुरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या चिटणीस पार्क परिसरामध्ये हिंसाचार झाला। या ठिकाणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय 600 मीटर अंतरावर आहे, तर नागपूर रेल्वे स्टेशन हे 2.5 किलोमीटरवरती आहे। दरम्यान इथे असलेल्या बडकस चौकामध्ये पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आलाय। या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। नागपूरच्या चिटणीस पार्क भालदारपुरा या परिसरामध्ये काल रात्री परिस्थिती जी आहे ती तणावाची झालेली होती। प्रचंड प्रमाणावर दगडफेक करण्यात आली, जाळपोळ करण्यात आली आणि तो संपूर्ण जो भाग आहे तो नागपूरच्या मध्यस्थानी आहे। नागपूरचा मध्य त्याला म्हटलं जातं आणि त्यामुळे तो जो भाग आहे तो नागपुरातील इतर जे सर्व महत्त्वाचे ठिकाण आहे त्याच्यापासून काही अंतराने जोडलेला आहे। सर्वात जवळचा चिटणीस पार्कपासूनचा महत्त्वाचा ठिकाण म्हणजे तो आहे संघ मुख्यालय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय नागपूरच्या प्रसिद्ध बडकस चौकाच्या जवळ आहे आणि बडकस चौकावर काल रात्री कुठलीही तणावाची परिस्थिती निर्माण झालेली नव्हती। मात्र पोलिसांनी दक्षता म्हणून या ठिकाणी काल रात्रीपासूनच मोठा बंदोबस्त ठेवलेला आहे। तुम्ही पाहू शकता वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः बडकस चौकावर उपस्थित आहे आणि पाठीमागे माझे सहयोगी अतुल हिरडे तुम्हाला दाखवतील। राज्य राखीव पोलीस दलाची गट क्रमांक 4 ची गाडी जी आहे ती संघ मुख्यालयाकडे जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने आडवी लावण्यात आलेली आहे आणि तो भाग जो आहे तो वाहनांसह जाण्यासाठी तिथे लोकांना मज्जाव केला जातो आणि या गाडीच्या पाठीमागे जी गल्ली आहे तिथूनच संघ मुख्यालयाकडे जाणारा रस्ता आहे। तर साधारणपणे काल ज्या भागामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती त्या स्थानापासून संघ मुख्यालय जो आहे तो एक 800 मीटर अंतरावर आहे। मात्र संघ मुख्यालय आणि अवतीभोवतीच्या भागामध्ये काल रात्रीही कुठलीही अनुचित घटना घडली नाही। सोबतच आज सकाळपासूनही तगडा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण भागात लावण्यात आलेला आहे। आपल्यासोबत लोहित मतानी सर स्थिती कशी आहे? पूर्णपणे नियंत्रणात आहे? स्थिती तर पूर्णपणे नियंत्रणात आहे, पण आता जे लोक मूवमेंट करत आहे त्यांच्यासाठी आम्ही सगळे जे चौक आहे ते ब्लॉक करत आहे आणि ते जे मूवमेंट आहे ते आम्ही कम्प्लिटली रिस्ट्रेन करणार आहे। संघ मुख्यालयाकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद केला आहे? हां, सगळे रस्ते बंद केले। आता हे स्टार्ट केलं आहे इथून आणि सगळे जे महल एरियामध्ये जे सगळे रस्ते आहेत ते आम्ही बंद करणार आहे। कारण आहे की लोक ते कर्फ्यूच्या इम्प्लिमेंटेशन झाला पाहिजे आणि काही लोक जे आहे ते घरामध्ये राहिले पाहिजे। अनावश्यकरित्या जे लोक बाहेर पडतात त्यांना काय सांगणं असेल नागपूर पोलिसांकडून? जे लोक अनावश्यकरित्या बाहेर पडत आहे ते आम्ही सांगतो की आता कर्फ्यू लावलेला आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही सगळ्यांना घरामध्ये राहायला पाहिजे आणि जर काय तुम्हाला काय एसेन्शियल सर्व्हिस पाहिजे, काही तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, तुम्ही पोलीस स्टेशन कोतवाली किंवा जे तुमच्या एरियाचे पोलीस स्टेशन आहेत तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि त्या अनुषंगाने तुम्ही मूवमेंट करा। तर बडकस चौक जो अत्यंत महत्त्वाचा चौक चिटणीस पार्क जवळचा आहे त्या ठिकाणी पूर्णपणे शांतता कालही होती आणि आजही आहे। मात्र पोलीस दक्ष आहे आणि विविध जे रस्ते आहे या भागातले ते बंद करण्यात आलेले। समोर दृश्यांमध्ये जे तुम्हाला रस्ता दिसतोय आणि दूर अंतरावर जो चौक दिसतोय तो चिटणीस पार्क चौक आहे आणि तिथेच काल जी संपूर्ण अशांततेची स्थिती जी आहे ती निर्माण झालेली होती। त्या चिटणीस पार्कपासून जवळ जो एक रस्ता उजवीकडे जातो तो रस्ता सीए रोडला जातो आणि सीए रोड म्हणजे प्रमुख बाजारपेठ आहे नागपुरातली आणि त्या ठिकाणीही काही मोजक्या ठिकाणी काल रात्री अशांततेची स्थिती निर्माण झालेली होती। मात्र सकाळपासून तिथेही परिस्थिती जी आहे ती नियंत्रणामध्ये आहे। नागपूरचा रेल्वे स्टेशन जो आहे तो साधारणपणे 3 ते 4 किलोमीटर अंतरावर चिटणीस पार्कपासून आहे, तर दीक्षाभूमी जी आहे ती साधारणपणे 6 ते 7 किलोमीटर अंतरावर आहे। तर असे जे विविध ठिकाण आहे, कारण चिटणीस पार्क नागपूरच्या मध्यवर्ती भागात आहे आणि तिथून नागपूर शहरातील जे सर्व महत्त्वाचे स्थान आहे काही अंतरावर आहे। सध्या पोलिसांचा तगडा बंदोबस्त जो आहे तो संपूर्ण भागामध्ये आहे आणि बाजार जे आहेत या भागातले जे आहेत ते प्रामुख्याने बंद आहेत। लोकांनी दक्षता म्हणून स्वतःहून दुकानं बंद ठेवलेली आहे। तुम्ही पाहू शकता की ही महालातली बडकस चौकाजवळची बाजारपेठ आहे, मात्र ती पूर्णपणे बंद आहे। सीए रोडवर ही बहुतांशी दुकानं जी आहेत ते बंद आहेत आणि जसं आपल्याला DCP लोहित मतानींनी सांगितलं की लोक घराच्या बाहेर निघणार नाही, कर्फ्यूचं उल्लंघन होणार नाही, त्यामुळे हळूहळू आता पोलिसांनी सकाळनंतर रस्ते जे आहेत ते ब्लॉक करायला सुरुवात केलेली आहे आणि जे लोक रस्त्यावर निघत आहेत
त्यांना अशा पद्धतीने पोलिसांद्वारे परत पाठवलं जात आहे। तर चिटणीस पार्क नागपूरच्या मध्यवर्ती भागातला एक भाग आहे, तिथे अशांतता निर्माण झालेली होती, मोजका तो भाग होता। मात्र अवतीभोवतीचे जे सगळे महत्त्वाचे ठिकाण आहे त्या ठिकाणी कुठलीही गडबड होणार नाही यासाठी नागपूर पोलीस पूर्णपणे दक्ष आहे आणि त्याच अनुषंगाने तगडा पोलीस बंदोबस्त जो आहे तोही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या चौकांवर रस्त्यांवर लावण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।